ऑल, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज मी इतकी रेडी झालेली आहे कारण आज आहे माझ्या भावाची एंगेजमेंट आणि आजचा ब्लॉग पूर्ण एंगेजमेंट स्पेशल असणार आहे. तर जे काही पॉसिबल होईल ते सगळं काही तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते आजच्या ब्लॉगमध्ये. आता सकाळी उठल्यानंतर इतकी घाई गडबड होती कारण एंगेजमेंट ना सकाळची 11 वाजताची होती, पण माझा मेकअप व्हायलाच ना 11:15 झालेले आहेत. तर आता सगळं करून आम्ही निघतो आहेत. फायनली सगळं रेडी केलं, आणायला रेडी केलं. 2 तास मला मेकअप करायला लागले. तेव्हापर्यंत रोशनी तिला सांभाळलं, तिचं जेवण वगैरे करून घेतलेलं आहे. पण तिला लगेच अजून भूक लागेलच, तर त्याच्यासाठी आम्ही बनाना तिचा कॅरी केलेला आहे. आणि मग आज पूर्ण काय होतं, आम्ही कसं जातो, कसं एंगेजमेंट होतं, हे सगळं काही तुमच्याशी शेअर करते. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. माझा कंप्लीट लुक तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर चला मग आता निघूया. तर या ताईंनी माझा आज मेकअप केलेला आहे आणि मी कशी दिसते हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला नागपूरमध्ये मेकअप करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. ही माझी मावशी आणि तो लाजला अनयाचा छोटा मामा आणि हा नवरा मुलगा आणि माझा लहान भाऊ. आता आम्ही सगळे निघालेलो आहेत. हो, ही माझी आई, त्यानंतर ही माझी सर्वात मोठी मावशी आहे. नमस्कार करायला लागते मावशी. हे माझे बाबा आणि मामा आणि इकडे नानूचा बेल्ट कसा झाला, चलो. आणि इकडे आम्ही निघालेलो आहेत सगळे. आणि इकडे आम्ही मंडपात पोहोचलेलो. इकडे कोणीच दिसत नाही, फक्त आम्हीच आहे. नानू कोणाकडे किती तू आजी कले कोणाकडे. आम्ही मंडपात पोहोचलो आणि त्यानंतर अनायाच्या झोपायची वेळ झालेली होती, त्यामुळे तिची पूर्ण चिडचिड सुरू झालेली होती. मग तिला पहिले थोडंसं खाऊ घातलं मी मंडपात आल्या आणि मग नंतर तिला झोपायसाठी एका रूममध्ये घेऊन गेली. तिला थोडं फीड करायचा प्रयत्न केला. पूर्ण वेळ रोशन तर न त्या रूममध्येच होता तिच्याबरोबर, कारण ती काही एन्जॉय करू शकत नव्हती. तिची झोपेची वेळ होती त्यामुळे तिची फार चिडचिड होत होती. आणि मग त्यामुळे मी पण येऊन जाऊन मध्ये मध्ये जेवढं पॉसिबल होईल तेवढं एंगेजमेंट एन्जॉय करायचा प्रयत्न करत होती. तर इथे जे सगळ्यात पहिले माझ्या वहिनी आल्या होत्या, त्यानंतर मग परत त्या साडी चेंज करून वगैरे आल्या. तर इथे ते काय अक्षवान वगैरे करतात ते सगळं मी करत आहे. आणि त्यानंतर मग एंगेजमेंट रिंग सेरेमनी म्हणजेच. एंगेजमेंट झाली आणि आम्ही खूप थकली होती जास्ती, कारण दिवसभर अनायाला सांभाळणे. पण जेवढा होईल तेवढा पॉसिबल होईल मी शूट घेतलेला आहे. आणि एंगेजमेंट खूप छान झाली. सगळं काही आवडलं आणि आईबाबांना वेळ होता. म्हटलं आम्ही खूप थकलो होतो. ते साडी हेवी अनाया आणि तिची पण खूप चिडचिड झाली होती, कारण एवढा वेळ ना एवढ्या लोकांमध्ये क्रँकी होऊन जातं बाळ, कारण ती फार मोठी नाही आहे. तर ना मग म्हटलं चला आपण घरी जाऊया. आईला म्हटलं तू मागणं ये. मग मी रोशन वगैरे आम्ही घरी आलो लगेच. एक 5 वाजता वगैरे आम्ही घरी आलो. त्यानंतर मी आणि मस्त रेस्ट घेतली थोडा वेळ, कारण खूप जास्ती थकलो होतो. आणि आता इतकं रिफ्रेश वाटतं आहे ना, कारण थोडी रेस्टच आवश्यक होती. मग रेस्ट घेतली. त्यानंतर मग संध्याकाळ झाली, 7 वाजले. अनायाचं जेवण वगैरे केलं. आम्ही वगैरे पण शांततेत चहा वगैरे घेतला आणि म्हटलं आता फ्रेश झाल्यावर रोशन गेला होता मधूकडे परत. ती फ्रेम जी होती ना ती आणायची राहूनच गेली होती, त्यांच्याचकडे राहिली होती. आणि उद्या आम्हाला निघायचं आहे अमरावतीसाठी. म्हटलं आज फायनल पॅकिंग जे काय करायचे ते करायची. म्हणून मग त्याला म्हटलं तू जा एकटा, कारण मला पॅकिंग वगैरे सगळं करायचं होतं आणि आम्हाला सकाळी लवकर निघायचं आहे. तर मग मी सगळी पॅकिंग वगैरे आवरून घेतली आणि याला खाऊ घातलं. आणि माझं जेवण अजून व्हायचं आहे. आता ना 10 वाजता त्याचा फोन आला की मधू म्हणते की आम्हाला एकदा परत भेटायचं आहे आणायला, कारण मग परत आम्ही 2-3 महिने काही येणार नाही आहे लग्नापर्यंत. तर म्हणून मग आता परत जायची तयारी मी केलेली आहे भेटायला. आता माझा अवतार बिलकुल चांगला नाही आहे, पण माझ्यामध्ये एनर्जी पण नाही आहे की छान रेडी होऊ दे. म्हटलं जशी आहे तशी आपण जाऊया, भेटून येऊया. तर आता जेवण करू तो आल्यानंतर. आता 10 वाजत आहे, 5-10 मिनटं बाकी आहे. तो आला की आम्ही जेवण करतो आणि मग लगेच निघतो मधूला भेटायचं. नानू आजीसोबत खेळत आहे.
आज तिने मामा आजीसोबत खूप गप्पा मारल्या आहे, खूप छान खेळली. कारण आता 1-2 महिने परत 2-2.5 महिने त्यांना काही भेटायला मिळणार नाही आहे नानूला. तर मी पण म्हटलं चला आज काही आपण कुठे बाहेर जाऊ नाही आणि तिला खेळू देऊ. आता ती छान खेळली, तिची झोपायची वेळ झालेलीच आहे, तर मग आता ती गाडीत झोपते आरामात. तर म्हटलं चला त्यांना पण भेटून येऊ, कारण त्यांना पण खूप ओढ लागलेली असते आम्हाला भेटायची आणि पुण्याला काही वारंवार येणं होत नाही. तर नानू आता खूप टक लावून बघताय. काय बघते नानू? कप बघतो मग? कोणी जेवले तू? आजी कोणी जेवले? आणि ही मोठी आजी, मोठ्या आजीने आज अनायाला खूप मस्त खाऊ पण दिलेला आहे. हो ना नानू? थँक्यू म्हटलं आजीला? थँक्यू म्हटलं आजी? नाही म्हटलं थँक्यू. रोशन जेव्हा अशी एक्सरसाइज करतो ना तेव्हा आणायला खूप मज्जा येते. मग त्यामुळे जेव्हा किंवा तिला हसवायचं असेल, ती रडत असेल ना, तर रोशन कुठेही असं सुरू होऊन जातो आणि मस्त तिला हसवतो. ती छान हसते असं केलं की. आणि दोघंहीजणं खूप लाड करत होते मग अनायाचा, कारण आता अनाया शेवटची त्यांना भेटत होती. आता 2-2.5 महिने काही भेटणार नाही आहे, कारण आता आम्ही डिरेक्टली लग्नामध्येच नागपूरला जाणार आहे. तर मग त्यांना भेटायला आलो आणि इथे कॉफी प्यायला पण आम्ही आलेलो होतो. तर आजचा हा छोटासा व्लॉग होता. एक शॉर्टमध्ये एंगेजमेंट कशी झाली तुम्हाला मी दाखवलेला. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.